हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण इथे बघणार आहोत की 3D पिकॉकमध्ये आपण पिकॉक कसा वर्क करायचा आहे. तर त्याच्या आधी आपण बघणार आहोत की आपण पेन्सिलने पिकॉक कसा ड्रॉ करायचा आहे. तर इथे मी पेन्सिलने पिकॉक ड्रॉ करत आहे. तुम्ही इथे मोबाईल ट्रेसिंगने किंवा ट्रेसिंग पेपरने देखील पिकॉक ड्रॉ करू शकता. तर इथे मी अशा पद्धतीने हा पिकॉक ड्रॉ केला आहे आणि त्याच्यानंतर मी छोटंसं ॲडिशन करणार आहे, जे तुम्हाला दिसेलच थोड्या वेळाने. तर त्याचं रिझन असं असेल की आपण इथे जो की पिसारा केला आहे त्याच्यानुसारच आपण ते डिझाईन ॲड करणार आहोत. खूप छान असं 3D वर्क उठून दिसावं यासाठी. तर आधी इथं आपण पिकॉक ड्रॉ केल्यानंतर आपण त्याला डबल चेन स्टिच करणार आहोत. तर डबल चेन स्टिच मी अशा पद्धतीने इथे केलेली आहे. आपण जेव्हा हे कट करूयात व सगळं जे वर्क केलेलं आहे कापड जेव्हा आपण कट करू तेव्हा एकदम छान असं इझिली ते उठून दिसावं यासाठी डबल चेन स्टिच ही नक्कीच आपल्याला उपयोगी येईल. आणि इथे मी अशा पद्धतीने एक छोटासा ॲडिशनल इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्याला देखील मी इथे डबल चेन स्टिच टाकलेली आहे. तर आता आपलं वर्क करणार आहोत आपण, जे की पिसाऱ्यावरती आहे त्याच पद्धतीने आपण इथे ॲड करणार आहोत, कारण की मॅचिंग होणं गरजेचं आहे कलर्स वगैरे. तर बीड्स वर्कचं आधी मी इथे राऊंड करणार आहे सर्कलला, जे की आपली बॉर्डर असणार आहे. चेन स्टिचच्या नंतर आपली बॉर्डर येणार आहे. तर त्याच्यानंतर इथे आपली स्टोन चेन येणार आहे. तिचं माप मी असं घेणार आहे. अशा पद्धतीने माप घेतल्यानंतर आपण ती इथे कट करणार आहोत. तुम्ही जर पाहिलं असेल तर मी स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट कसा पकडला आहे, जेणेकरून आपल्याला एकाच ह्याच्या कटमध्ये हे वर्क आपलं परफेक्टली इथे होईल. तर मी ती चिटकून घेतली आहे. त्याच्यानंतर त्याला पुन्हा एकदा आपण इथे बीड्सनी बॉर्डर करणार आहोत, कारण की बॉर्डर ही दोन्ही साईडनी झाली तर खूप छान अशी स्टोन चेन आपली इथे दिसते. तर त्या पद्धतीने आपण इथे आत्ता वर्क करत आहोत. बीड्स वर्क आहे ते. त्याच्यानंतर आपण इथे आपलं जे की ग्रीन कलरचा ड्रॉप शेप आहे तो देखील आपण इथे चिटकून घेणार आहोत. आपल्या पिसाऱ्याला मॅचिंगच असं मी केलं आहे, कारण की मोराचा पिसारा किंवा अनमोर एकदम छान असा उठून दिसेल. त्यानंतर बीड्स वर्कचं मी इथे त्याला देखील बॉर्डर करून घेतली आहे. आणि आता आपण इथे ब्लू कलरचे ब्लू कलर लावून घेणार आहोत. त्याची देखील चेन स्टिच आपल्याला इथे करायची आहे. आपले इथे कट बीट्स आहेत ते आपण त्याच्यानुसार इथे व्यवस्थित असे इथे अशा पद्धतीने ब्लू कलरचं लावून घेतलं आहे, जसा की आपला पिसारा मॅचिंग असेल त्याला. आणि एंड नट टाकायचे आहे. त्याच्यानंतर आपण इथे पिकॉकचं डोकं घेणार आहोत आपण. तर त्यासाठी आपण इथं सिल्क थ्रेड ब्लू कलरचा घेणार आहोत, कारण की ब्लू कलर हा खूप छान असा दिसेल इथे. तर असं 4 पदरी आपल्याला हा दोरा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे एकच दोरा असेल तर तोच आपल्याला इथे सिल्क थ्रेडचे 4 पदर करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला इथे मोठी सुई घ्यायची आहे. तर थ्रेड मी वरती काढला आहे. त्यानंतर असं सुईमध्ये आपल्याला तो 1, 2 ते 3 वेळा टर्न करून अशा पद्धतीने सुई खाली टाकायची आहे आणि आपल्या बोटाने पकडून सुई खाली ओढून घ्यायची आहे. आपलं बोट जर हललं किंवा आपण जर ते काढलं तर आपली जी की फ्रेंच नट आहे ती व्यवस्थित बसणार नाही. सो आपल्याला ते प्रेशर व्यवस्थित तर ठेवायचं आहे आणि आपली फ्रेंच नटनी अशा पद्धतीने दिसणार आहे. तर आपला जो की वरचा पूर्ण शेप आहे तो पूर्ण आपल्याला फ्रेंच नॉटनीच इथं वर्क करायचा आहे. तर आत्ता मी तेच इथे करत आहे. आणि हा व्हिडिओ आपला 2 ते 3 पार्टमध्ये असणार आहे, कारण आपण पिकॉकचं वर्क जसं की तुम्ही पाहिलं असेल आधी पिसारे आपण केले आहेत, त्याच्यानंतर आपण हे वर्क बघणार आहोत, त्याच्यानंतर पूर्ण पिकॉकची इथे डिझाईन बघणार आहोत. तर 2 ते 3 व्हिडिओ आपले असणार आहेत. तुम्ही देखील आत्ता स्टार्ट केलं तुमच्यासोबत. तुम्ही देखील एकसाथच म्हणजे तुमचा आणि आपला पिकॉक एकसाथच होईल इथे. तर तुम्ही देखील स्टार्ट करा. 3D पिकॉक ही ट्रेंडिंग डिझाईन आहे, त्यामुळे आत्ता तुम्हाला ही नक्की करता येईल. तर फ्रेंच नट तुम्ही जर पाहिले असेल तर आपण ती सुईवर काढून 2 ते 3 वेळा सुईला दोरा टर्न करतो आणि मग आपण ते निडल पुन्हा आपल्या कापडामध्ये टाकतो आणि खालून ती ओढून घेतो. तर अशा पद्धतीने हे पूर्ण इथे डिझाईन मी वर्क करून घेणार आहे. तर इथे मी तुम्हाला थोडंसं दाखवते. तर थ्रेड आपण असा टर्न करायचा आहे आणि शेजारीच आपल्याला तो टाकायचा आहे आणि खाली ओढून घ्यायचा आहे. सुई खाली ओढून घ्यायची आहे. बोट आपलं व्यवस्थित दाबूनच ठेवायचं आहे, नाहीतर थ्रेड निसटला तर फ्रेंच नट ही मोठी होऊन जाते त्याच्यामुळे. तर हे पूर्ण वर्क आपण करायचं आहे. तर पूर्ण वर्क केल्यानंतर कसा आपला पिकॉक दिसतो ते आपण इथे आता बघणार आहोत. तर इथे आपण फ्रेंच नॉटनीच इथे डिझाईन तुम्ही इथे कट बीड्स देखील घेऊ शकता. बट आपण जर पिकॉकमध्ये 2-3 गोष्टी एक्स्ट्रा आपण जर डिफरंट डिझाईन इथे टाकल्या तर अजून आपल्या पिकॉकला व्हेरिएशन येऊ शकतात. यासाठी आपण इथे सिल्क थ्रेड वर्क ते घेणार आहोत. आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना आरी वर्कमध्ये इंटरेस्ट आहे
त्यांच्यासाठी हे व्हिडिओ नक्की हेल्पफुलच होतील, कारण की बेसिक आणि स्टेप बाय स्टेप आपण इथे घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल जेव्हा तुम्ही आरी वर्कमध्ये येताल. तर आपला पिकॉक कसा दिसणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. पिकॉकचं डोकं कसं दिसणार आहे ते बघणार आहात तुम्ही. तर इथे आपलं हे अशा पद्धतीने फ्रेंच नॉटने आपण जो वरचा भाग आहे तो इथे कंप्लीट केला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण असा पूर्ण पिकॉक कसा वर्क केला, कसे कलर चॉईस केले हे बघणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती राहा. थँक्स फॉर वॉचिंग माय धिस व्हिडिओ.